हां, तर इकडे लक्ष द्यायचं, त्या कॅमेऱ्याकडे लक्ष द्यायचं, इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं, तिकडे काही बघायचं नाही, इकडे बघायचं माझ्याकडे. हे दिसतं का कॅमेऱ्यामध्ये? दिसतोय ना? हां, तर इकडे लक्ष द्या. तर आपण काय चालू होतं, पहिली गोष्ट इव्हन नंबर ऑड, एकदम सोपी गोष्ट नंबर सिस्टममध्ये 1 to 100 आपल्याला देतात, पुढे पण येतो, बरोबर आहे, 1000 पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी कळायला हव्या, इव्हन नंबर, ऑड नंबर, ठीक आहे. तर काल आपण इव्हन नंबर पाहिले, आता ऑड नंबर पाहिले, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे प्राईम नंबर. काय? प्राईम नंबर. प्राईम नंबर लिहून दिले होते का तुम्हाला? नाही ना? हां, तर प्राईम नंबर. प्राईम नंबरला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती का तुम्हाला? क्या बोलते मालूम है आपको? व्हाट इज द मराठी? इन मराठी प्राईम नंबर मूळ संख्या. काय म्हणतात? मूळ संख्या. म्हणजे काय असतं रे? इथं डेफिनेशन लिहिली गेली जवळ कोपऱ्याला. प्राईम नंबरची लिहून दिली. मग the number does not divisible by any number, divisible by itself, then it is called as the prime number. अशी संख्या हिची स्वतःनेच भाग जाईल, स्वतःनेच स्वतःला भाग जाईल, म्हणजे स्वतःच्या पाड्यात येते, दुसऱ्यांच्या कोणाच्या पाड्यात येत नाही, त्याला प्राईम नंबर म्हणतात. मग अशी कोणती संख्या होती? 2, अजून 3, 2 येतो कोणाच्या टेबल मध्ये? नाही, 2 फक्त तुमच्या टेबल मध्ये. 3, 5, 7, पुढे 9 कसं काय? 3 चा 9 येतो ना. पुढे 11, 11, 13, पुढे 17, पुढे 19, गुड, पुढे 23, पुढे 26, 9 3 चा 27 होता ना, 9 3 चा 27, 29, पुढे 31, पुढे 33, 11 3 चा 33, 3 ने पण डिवाइड होतो का नाही? मग 37, पुढे 37, त्याच्यानंतर पुढे भरपूर आहे सांगा. कसं काय 38? 2 ने शेवटी 8 आहे, 2 ने जाईल. मग पुढे 39 पण नाही, कारण का? त्याला 3 ने. 40 नाही, शेवटी 0 आहे, त्याच्यानंतर 41, 41, त्याच्यानंतर 43, ओके, त्याच्यानंतर बोला, त्याच्यानंतर 51, 43, त्याच्यानंतर कशाला? 47, 53, 51 नाही, 51 ला जातो, 3 1 ला 3, 2 आपले 21 ला, बरोबर आहे का? 3 7 ला 3 9 ला 27, बरोबर आहे का? 53, पुढे कसं काय 57? 3 ची डिव्हिजिबिलिटी शिकवली मी तुम्हाला. 5 आणि 3 किती? 7 किती होतात? 12, 12, 7 5 12, त्याला जात नाही. पुढे बोला पटकन करा. 53, 54 नाही, 55, 56, 57 नाही, 58 नाही, 59, पुढे 61, त्याच्यानंतर 62 नाही, 63 हो, 63 कसं काय हो? 63 डिवाइडेड बाय 3 1 जा, 3 2 जा, 3 1 जा, मग 64 बरोबर 64 येतो. नंतर 65, 66 येतो, 67 नीट बघा, 67 बरोबर. कसं काय 67 करून पाहिलं पुढे येतं बघ बरं. 66 मग 67 नाही, 68 नाही, 68, 69 नाही, 70, 71, त्याच्यानंतर 72 नाही, 73 बरोबर, 74 नाही, 75, 76, कसं काय? 11 7 जा, 7 7 जा होता ना. मग 7 ला 7 जातो की नाही? मग 11 ने पण जातो, त्याच्यानंतर 77 78 79
बरोबर आहे का 80 81 82 81. 83 81 कसं काय 99 तर 81 जात नाही का मग पुढे 81 82 83 84 85 नाही 86 नाही 87 प्राइम नंबर आहे का 87 ला जातो का नाही प्राइम नंबर आहे तो प्राइम नंबर आहे का नाही प्राइम नंबर नाही, नाही येतो, कारण येतो. तीनच्या तिन्हीच्या टेस्ट टेबल मध्ये मध्ये येतो. आणि तिन्हीच्या 7 टेबल. 8 आणि 7 15 मग 3 1 3 3 5 जातो का मग 87 नाही 88 नाही 89 89 यस प्राइम नंबर आहे 89 त्याच्यानंतर 91 नाही 13 7 91 नाही 91 92 93 नाही 94 नाही 95 नाही 96 नाही 97 यस इट इज अ प्राइम नंबर किती झाले टोटल मोजा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 तर 1 ते 100 पर्यंत एकूण प्राइम नंबर किती आहे मूळ संख्या 25 आहे 25 हे लड करून टाकायचं पार्ट करून टाकायचं त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही लक्षात कसं ठेवायचं आलं लक्षात की त्याला डिवाइड होतो का ते बघायचं मी तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकवली काय शिकवली आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकवलेली आहे काय शिकवलंय डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकवलेली आहे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे आपको ध्यान में रहना चाहिए आपको लर्न रहना चाहिए कि आपको मैंने डिविजिबिलिटी टेस्ट पढ़ाई है ओके और डिविजिबिलिटी टेस्ट भी आपको लर्न करना मोस्ट इम्पोर्टेंट है डिविजिबिलिटी टेस्ट लर्न करना आपको क्या है मोस्ट इम्पोर्टेंट है समझ में आ गई बात आपको बिल्कुल समझ में आ गई समजलं का रे नक्की तुम्हाला तिकडे ओके तर तुम्ही आता काय करू शकता राईट डाऊन करू शकता